नमस्कार मित्र, आज आपण आलो सोलापूर जिल्ह्यातील आडेगाव या गावी। या गावचा इतिहास म्हणजे या गावाची सदाशिव तुकाराम विरकर आणि दगडू बाबाजी शिंदे अशी व्यक्ती इंग्रजांविरुद्ध लढली। या थोर वीरांच्या भूमीमध्ये आजपर्यंत विकास या शब्दाचा फक्त नामोल्लेख होत होता। विकास हा कुठल्या पद्धतीचा होत नव्हता, परंतु आज नवीन निवडून आलेली बॉडी सरपंच उपसरपंच उर्वरित टीम यांच्यातर्फे एक वेगळ्या पद्धतीचा विकास हा दिसतोय आणि जनतेच्या तोंडून येतोय। तो आपण प्रत्यक्षपणे पाहणार आहोत। बघा, या तुम्हीच बघा। नमस्कार मित्र, आज आपण आलोय आडेगाव ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये। नवीन शिष्टमंडळामध्ये सरपंच उपसरपंच यांना विचारण्यासाठी की इथून पुढच्या भविष्य काळामध्ये कोणत्या कोणत्या उपाययोजना गावासाठी लागू करणार आहेत किंवा कोणत्या लागू केलेल्या आहेत। नमस्कार। नमस्कार। कांतीलाल टेळी यांच्याकडे आपण विचारतोय की इथून पुढच्या भविष्यामध्ये काय काय नियोजन आहे तुमचं आपल्या गावाविषयी, कोणत्या कोणत्या सुविधा या ठिकाणी म्हणजे आजपर्यंत ज्या झाल्या नाहीत ते तुम्ही आता करणार आहेत, कोणत्या कोणत्या करताय किंवा करणार आहेत। रस्त्याची कामासंदर्भात आपण गावकऱ्याच्या सहकार्यातून पादवे पडवळ वस्तीचं काम चालू आहे किंवा पूर्ण केलं तर काय हरकत नाही। आणखी कुठल्या पुढचा मुद्दा, कुठले रस्ते आणखी? जलस्वराच्या विहिरीचा रस्ता आहे, तिथे 15 वर्षापूर्वीपासून म्हणजे रस्ता जाता येत नव्हते, आपण चालू केलेलं आहे काम। ते वस्तीचा रस्ता खडी मुरमीकरण आणि खडी करून चालू केलेला आहे। व्यवहार वस्तीचा चालू होणार आहे, मंजूर आहे। बरं, थोड्या दिवसात होईल चालू काम। आणि आपल्या कारखान्याकडे रस्ता जाणारा जो होता त्यांना विरोध बऱ्याच ठिकाणी, पहिल्यांदा विरोध त्या ठिकाणाहून झाला आणि तुम्ही पहिल्यांदा चालू त्या ठिकाणी केलं। याचा अर्थ म्हणजे विरोध करणाऱ्याला तुम्ही पाठीमागे ठेवायचं, त्याच्या अगोदर तुम्ही त्यांचाच रस्ता घेतला। त्याच्याबद्दल काय भूमिका आहे? त्यांनी बहिष्कार घातला होता आणि गावकऱ्याच्या सल्ल्याने आपण पूर्ण केलेला आहे त्याचा। म्हणजे मित्र, याचा विषय असा आहे की ज्यांनी विरोध आधी केला होता त्याचं काय, कुठल्या गोष्टीमुळे काय काय नेतेमध्ये असे म्हणतात की बाबा यांनी विरोध केला, यांचा रस्ता मागे राहू द्या, पण यांनी तशा पद्धतीची विचारबुद्धी न चालवता ज्यांनी विरोध आधी केला होता आतापर्यंतच्या सर्व शिष्टमंडळाने किंवा राजकीय सगळ्या आधीच्या घडामोडीमुळे तिथले रस्ते गेले नाहीत, त्यांचा राग ह्यांच्यावर निघला। हे आणखी पदच घेतलं नव्हतं यांनी, त्यावेळेसच त्यांच्यावर म्हणजे जबाबदारी टाकण्यात आली की आमचा रस्ता करा। पण त्यांनी आता या ठिकाणी जबाबदारी आल्यानंतर पहिल्यांदा काम तिथनं चालू केलं। हे अतिशय चांगली म्हणजे गोष्ट आहे, जेणेकरून पुढच्या भविष्य काळामध्ये गावाचा एक अतिशय वेगळा कायापालट या ठिकाणी होताना दिसतोय आपल्याला। तर आपण भाऊसाहेबांकडे विचारणार आहोत की पुढचं वाटचाली काय? आम्ही 21 नोव्हेंबर पासून आपल्या आडेगावची नवीन ग्रामपंचायत कांतीलाल भाया केळे यांच्या नेतृत्वाखाली कांतीलाल भाया केळे लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झाले आणि 21 नोव्हेंबर पासून कामाला सुरुवात झाली। पहिली सभा कांतीलाल भाया केळेने 21 नोव्हेंबरला घेतली। 21 नोव्हेंबरला आम्ही ग्रामपंचायतीच्या सर्व कामाचा मागील आढावा घेतला आणि तो आढावा घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की गावातील स्वच्छतेच्या विषयी आम्ही अभ्यास केला, स्मशानभूमीच्या प्रश्नाविषयी अभ्यास केला आणि आम्ही कांतीलाल भाया केळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य या सोलापूर जिल्हा परिषदच्या शिव मॅडमला भेटलो आणि शिव मॅडमने तात्काळ आम्हाला लिंगायत स्मशानभूमीसाठी 5 लाख रुपये निधी रिटेंडर करून दिला आणि जी हिंदू स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीसाठी आम्हाला पुढे आणखी भरपूर निधी देण्याचे आश्वासन दिलं। त्या माध्यमातून आम्ही हिंदू स्मशानभूमीला कॉन्क्रीट रस्ता, वॉल कंपाऊंड आणि वृक्षारोपण आणि त्या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी उद्यान वजा सुविधा आमचं देण्याचं स्वप्न आहे। आणि आपल्या सर्वांच्या गावकऱ्याच्या सहकार्यानं जे आडेगावच्या रस्त्याचे जे प्रलंबित प्रश्न होते, अतिक्रमण होते, ते सरपंचांनी आणि आम्ही सर्व गावकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी पाडवे पडवळकर वस्तीचा रस्ता असेल, ते वस्तीचा रस्ता असेल, ते वस्तीवर खडीकरण आणि मुरमीकरण नाल्यासहित आम्ही एका 15 दिवसात पूर्ण करत आहोत आणि जलस्वराज्य विहिरीपर्यंत खडीकरणाचा रस्ता त्या ठिकाणी करत आहोत।
इथून पुढे आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही योजना असतील 2515 असेल 9505 असेल वेगवेगळे विस्तार असतील किंवा खासदार आमदार साहेबांचे फंड असतील याच्या माध्यमातून जे काही योजना राबवता येतील त्या योजना आम्ही राबवू. त्याचबरोबर आपल्या गावासाठी आरोग्याच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छतेच्या दृष्टीनं सरपंचांनी 13 लाख रुपये निधी मंजूर करून आणलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्या सरपंचांनी तालुक्यामध्ये एक असा निर्णय घेतला की ग्रामीण भागामध्ये घंटागाडी कोणी सुद्धा वापरत नाही त्या दृष्टीनं आम्ही एक रिक्षा मिळून गावातील सर्व कचरा ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा जमा करून एका ठिकाणी गावाच्या बाहेर टाकणार आहोत. त्यामुळे गाव उकिरडा मुक्त आणि कचरा मुक्त करण्याचा संकल्प सरपंचाच्या भविष्यात आहे. अशा प्रकारे आम्ही वाटचाल करत आहोत आणि येणाऱ्या पाठीमागील 2 दिवसामध्ये जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये सरपंचाने आग्रहक्रमाने दारूबंदीचा ठराव मांडला आणि गावकऱ्यांनी त्याला एकमुखाने पाठिंबा दिला आणि तो दारूबंदी आम्ही निश्चितपणाने पुढील 5 वर्ष निश्चितपणाने काटेकोरपणे पालन करू आणि गाव दारू मुक्त आणि व्यसनमुक्त ठेवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू अशा प्रकारची ग्वाही आपण या निमित्तानं मी आपल्या चॅनल मार्फत समस्त ग्रामस्थांना विनंती करेन की सरपंच आणि आम्हाला आपल्या गावाच्या विकासामध्ये आपल्या गावाने निश्चितपणाने सहकार्य करावे अशा प्रकारची विनंती करतो. नमस्कार मित्र, आज आपण आलोय आडेगावच्या काशी विश्वनाथ पॅनलचे संस्थापक म्हणावं लागेल सोमनाथ नाना चेअरमन सोमनाथ नाना जवळगे यांच्याकडे. तर आज ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण एकमताने निवडून आलेली पार्टी ज्यांची की 12-0 त्या ठिकाणी. तर त्यांच्या पुढील वाटचालीचं नेमकं आढावा काय, पुढील वाटचाल कशा पद्धतीने हे त्यांना विचारू आपण. नाना, पुढचे म्हणजे काम काय काय राहिले ती काय काय करणार आहे तुम्ही त्याच्याबद्दल बोला बरं. जवळजवळ 30-40 लाख रुपयाचा निधी पहिलाच आहे. त्यांना ती निधी बसून असून सुद्धा काम करणं झालं नाही. आपण ही 40 लाखाचा निधी 2 महिन्यात मार्गी लावणार आहे आणि दुसरा जवळजवळ 50-60 लाख रुपयाचा निधी आपण उपलब्ध केलेला आहे. म्हणजे अकाउंट मध्ये पहिला जो 40 लाख निधी होता हो आता वापर होत नव्हता ते तुम्ही करणार आहे. मार्च एंड पर्यंत ती पूर्ण करणार आहे आणि पुढच्या कामासाठी आपण भरपूर निधी मागितलेला आहे. दादाच्या सहकार्याने मिळालेला आहे, ते मिळणार बी आहे. त्यामुळे काही अडचण येणार नाही. आणि काय नवीन निर्णय घेतला का? नवीन निर्णय दारूचा घेतलेला आहे, दारूबंदीचा. ह्याच्यापासून काय साध्य झालं? दारूबंदीचा म्हणजे कसं आहे, जरी आता 4 कुटुंब दारू विकणारी जरी सुखी राहत असली तरी येणारी 100 कुटुंब उद्ध्वस्त होत चालले. त्याच्या लेकरा बाळाला काय दुवा लागेल ह्या हिशोबाने ग्रामसभेत ठराव करून दारूबंदीचा निर्णय घेतलेला आहे. महिला वर्ग सुद्धा या निर्णयाने अतिशय चांगला खुश झालेला आहे. एकदम खुश आहेत. या गावातील जे दारू बंदी केल्यामुळे सगळ्या गावाने त्याला म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे. हा. ओके, धन्यवाद नाना, आभार. आपण आलोय आडेगाव ग्रामपंचायतीमध्ये आणि इथं नवीन नूतन सर्वात मताधिक्याने निवडून येणारे आणि सर्वात तरुण व्यक्तिमत्व प्रवीण गायकवाड यांना विचारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तर आजपर्यंत संपूर्ण 100% घरकुल योजना राबवली गेलेली नाही, तर जागा कशी उपलब्ध करून देणार आहे आणि कशा पद्धतीने तुमची पुढची वाटचाल असणार? नमस्कार. आतापर्यंत घरकुल संदर्भात जे प्रश्न होता की ह्याच्या पाठीमागे ज्या लोकांना जागा नव्हती किंवा ज्या लोकांचे घरकुल मंजूर आहेत पण त्यांना जागे वाचून ते घरकुल तिथं बांधता आलं नाही जागा नसल्यामुळं, तर आमचे सरपंच उपसरपंच आमच्या बॉडीनं आम्ही एक असा ठराव केलेला आहे, ज्या ठिकाणी अतिक्रमण जास्त म्हणजे केलेलं आहे जास्त प्रमाणात जास्त जागेवर ज्या लोकांनी, ते अतिक्रमण हटवून ज्या लोकांना खरंच घरकुलाची गरज आहे, ज्या लोकांना घर नाहीत त्या लोकांना एका लाईनीत कसं बसवता येईल व सर्वांना कशा पाणी पुरवठा असेल सगळी सोय गावातली कशी देता येईल अशा संदर्भात आम्ही एक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतीच्या बॉडीने हा निर्णय घेतलेला आहे. आणि लवकरच आम्ही गावातल्या
गावातल्या जे गावठाण आहे त्यामध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे जास्त प्रमाणात लोकांनी, ते अतिक्रमण हटवून ज्या लोकांचे घरकुल मंजूर आहे त्या लोकांना एका लाईनीमध्ये कसं सगळ्यांचं घरकुल बसेल आणि त्यांना सुखसुविधा कशा देता येतील ह्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, पूर्ण बॉडी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना घरकुल उपलब्ध करणार आहे 100%. ओके, धन्यवाद. असं होणार आहे मित्र, पुढील 10 वर्षामध्ये जर हा निर्णय जर अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात नाही आला, गावकऱ्यांनी त्याला साथ नाही दिली, तर पुढच्या 10 वर्षामध्ये हाणामारी होईल. अक्षरशः भरपूर भयानक हा असा प्रसंग ओढवेल. कारण की जागा कमी आहे, जागा आहे तेवढीच आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे. आणि 7:30च्या वेळेला या ठिकाणी स्वतः सरपंच कांतीलाल बाया टेळे या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून कामाची पूर्तता करतायत. तर ह्या कामाची पूर्तता करताना ह्याच्या अगोदर आणि गावातली कामं भरपूर झाली असतील बघा. मग ह्यांनी त्याला टेंडर द्यायचं, ह्यांनी ह्याला द्यायचं, त्याच्यात 2-3 मध्ये असणार आणि त्याच्यात ह्यांनी कमिशन निम खायचं, त्यांनी निम खायचं. ह्याच्यात काय होतं, 2 लाख रुपये आले तर त्यातले 50,000 रुपये निवड त्या कामासाठी येतात. मग त्या 50,000 रुपयात काम कमकुवत होत असतं. पण या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक म्हणजे खपाला खेप लागून अशी प्रत्येक खेपा या डम्पिंग उडवल्या स्वतः त्यांनी लक्ष देऊन. आता 7-7:30 वाजले, कुठल्याही ग्रामपंचायतीचा सरपंच आपण कुठल्याही म्हणजे सरपंचाची स्तुती करत नाही, पण ज्यावेळेस काम खरंच होत असतं त्या कामाला प्रोत्साहन देणं हे गावातील नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि आपण त्यांना विचारणार आहोत. ही जलसूरज विहिरीकडे जाणारा रस्ता आहे. आम्हाला 20 वर्षापासून रस्ताच नव्हता. वस्तीला पण आणि जलसूरज विहिरीला पण अडचण येत होती त्या विहिरीकडे जाण्यासाठी. तिकडे कुठला अधिकारी बाहेरचा आला तरी अधिकाऱ्याला जाता येत नव्हतं, जलसूरज विहीर कशी कुठे काय बघा. त्याच्यामुळे हे आपण काम हाती घेतलेलं आहे. रुपनवर सरांच्या शाळेतील वाहनं सुद्धा या ठिकाणी राहून जात आहेत, मुलं सुद्धा या ठिकाणाहून जात आहेत. त्यांनाही अतिशय त्रास होत होता. रुपनवर सरांच्या गाड्या 2 महिन्यात काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचा घोटाळा व्हायचा, जेणेकरून रस्त्यामुळे पावसात 3 किलोमीटर चालत जावं लागत होतं आम्हाला. मी स्वतः जात होतो शाळेत चालत. स्वतः वड्यातनं सरपंच स्वतः वड्यातून चालत जात होते, जेणेकरून स्वतःचा मोठेपणा न दाखवता या ठिकाणी कामाला महत्व देणारे सरपंच या ठिकाणी आता गावाला मिळालेले आहेत. तर ह्या नळ्या किती टाकल्यात आपण सरपंच? 4 टाकले, 2 फुटाच्या नळ्या उंचीला आणि लांबीला 8 फुटाच्या नळ्या, अशा 4 नळ्या आहेत. तर नुसता रस्ताच नाही तर पावसाळ्यात सुद्धा सिमेंटच्या नळ्या टाकलेल्या आहेत, जेणेकरून पावसाळ्यात सुद्धा नुसत्या रस्त्याने जाता येते. आपण पण ज्या ठिकाणी पाणी जास्त वाहतंय त्या ठिकाणी नळ्या टाकल्यात, जेणेकरून तिथून पाणी खालून जावं आणि वरून रस्त्याला नागरिकांना त्रास होऊ नये. बघा, ग्राम स्वराज्य विहिरीकडे जाणारा रस्ता हा अतिशय सुखद असा होणार आहे. बघा, सरपंच कांतीलाल या ठिकाणी स्वतः लक्ष देऊन या ठिकाणी रस्ता तयार करून घेत आहेत. बघा, बस